बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा। 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय। ही झाली 1 वाजून। मनोज जरांगेंची प्रेस मी थोडीशी ऐकण्याचा प्रयत्न केला येताना प्रवासात। त्यांचा दावा होता की आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालंय, आमच्या 5 पिढ्यांचं वाळवण झालंय। मग 5 पिढ्यांचं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रामध्ये फायदा कुणाचा झालाय हेही मनोज जरांगेंनी दुसऱ्या बाजूला येऊन समजून घेतलं पाहिजे। मुळात हे आंदोलन लोकशाही, संविधान, आरक्षण असं तेवढीचही ज्ञान नसणाऱ्या एका कुलचट माणसाच्या हातात हे आंदोलन गेलंय। याचं दुर्दैव आम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे ओबीसी बीजेपीच्या बांधवांना दुर्दैव असं आहे की मनोज जरांगेच्या आंदोलनाला 8 आंदोलनांना जे काही शासन दरबारी शासनानं जो प्रतिसाद दिलाय, शासनानं जे रेड कार्पेट घातलंय, शासनानं जे लाड पुरवले कुणाचे मनोज जरांगेंचे, ते लाड पुरवण्यामुळं ओबीसी मात्र उद्ध्वस्त झालाय। ते मी अनेक पुराव्यांशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो। मग ओबीसींना काही से आहे का महाराष्ट्रामध्ये? ओबीसींचं काय म्हणणं आहे का? 2 सप्टेंबरचा GR काढत असताना ओबीसींच्या आरक्षणावर काय परिणाम होईल? आपण 2 मिनिटं जरांगे जे बोलतायत त्याच्यावर 2 मिनिटं आपण विश्वास ठेवला की आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे। आम्ही गरीब झालो याचं उत्तर ओबीसी मधलं आरक्षण असं आहे का? आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं याचा अर्थ आमच्यावर ओबीसीनी सामाजिक दुजाभाव केला का? आरक्षणाची पॉलिसी ही डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे। एका समाजानं दुसऱ्या समाजावरती दुजाभाव करणं, कमी लेखणं, हीन लेखणं, यावरती रिझर्वेशन, रिप्रेझेंटेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, ही भावना आरक्षणाची आहे। मग आता महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना मी सांगू इच्छितो की मनोज जरांगे म्हणतात की आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळ, आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळ। त्याला उत्तर आहे ना, त्याला उत्तर असं आहे, त्याचा जो लॅक ऑफ ऍक्सेस आहे किंवा त्यांना जी गरिबी आली, या गरिबीचं कारण हे सामाजिक दुजाभावामुळे त्यांच्यावर गरिबी आली का आर्थिक धोरणामुळे आली? याचं उत्तर म्हणजे संधींच्या अभावामुळे आली। म्हणजे मग नोकरदारी असेल, बेरोजगारी असेल, मग मराठवाड्याचा अनुशेष असेल, मग सहकारामधलं फेल्युअर असेल, मग पुढाऱ्यांनी संपत्तीचं केलेलं केंद्रीकरण असेल, अशी अनेक कारण आहेत ना। गरिबी येण्याला ओबीसीचं आरक्षण कसं जबाबदार? गरिबी येण्याला ओबीसीला कधी मिळालं आणि कशात मिळालं? मनोज जरांगेला माझं एक सांगणं आहे, मनोज जरांगे दादा, तुम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे। मी वेळोवेळी हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतो। मुळात ओबीसीच्या वाट्याला आजपर्यंत महाराष्ट्रात दर वर्षाला बजेट होतं। यावर्षी बजेटची अमाऊंट 6 लाख करोड नियर अबाउट आहे। तर या 7 लाख 6 लाख करोड मधलं 0.6% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र शासनाने दिलंय, अर्धा टक्का। आणि मग अर्ध्या टक्क्यामध्ये जर मनोज जरांगेंची सगळी शासन करती जमात जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाली तर त्याचा काय परिणाम होतो हे उत्तर मनोज जरांगेकडे नाही। ह्याला मनोज जरांगेला ह्यातलं काही कळत बी नाही, आरामचोट माणूस आहे। पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या आमदारांना कळू नये। जरांगेंची मागणी मान्य करायची चेक करा, पण त्या मागणीचा परिणाम काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर लोकनियुक्त सरकारकडे आहे। आणि काय परिणाम झाला मी तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगू थोडक्यात। पुण्यामधल्या नगरपालिकेच्या नोकरवाढीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मराठा कुणबी ओबीसीच्या जागेवर किती निवडून आले याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी। पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी इज इक्वल टू कोणतरी बनू तालुका असायचा, तो आता ओबीसीच्या पुढं मराठा कुणबी किती निवडून आला याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी। सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव होतं, ते कुणी घेतलं? त्याला दाखला कधी मिळाला? ते ओबीसी मधून निवडून आले होते का? मग ते ओबीसीच्या राखीव असलेल्या अध्यक्षपदावर कसे गेले?
पुण्याच्या बाजूला उरुळी देवाची म्हणजे प्रसंगी जवळची एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्या 9 पैकी 9 जागा त्याच्यामध्ये ओबीसी कोण दिसतो का? म्हणजे असे अनेक परिणाम आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्र शासनाकडे नाही. मनोज जरांगेंच्या मागण्यांचं उत्तर ओबीसी मधून समावेश हे नाही. मनोज जरांगेंच्या भाषेतल्या गरीब पोरांचं झालेलं नुकसान, 5 पिढ्यांचं झालेलं नुकसान, याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. याला जबाबदार आहेत ते काय बोललं बघा मगाशी बोलता बोलता की ओबीसीचे कारखाने नाही, ओबीसीच्या जमिनी नाही का, ओबीसीच्या फळबागा नाही का. अरे दादा, ओबीसीचं आरक्षण गरिबी किंवा शेती असण्या नसण्यावरनं किंवा गरिबी असण्या नसण्यावरनं नाही. ओबीसीचं आरक्षण सामाजिक तुझ्याभावासाठी, तिथल्या जात व्यवस्थेवरती ओव्हरकम करण्यासाठी, त्या जातीमध्ये जन्माला आलेलं असल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व सस्टेन होत नाही. स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व सस्टेन होत नाही. आणि मी काय बोलतोय हे काय जरांगीला कळल, तर जरांगीला कळत पाहिजे नाही. आणि त्या जबाबदार माणसाला तर कळायला पाहिजे. आरक्षण, ओबीसी आरक्षण किंवा एससी एसटीचं आरक्षण गरिबी हटवण्यासाठी नाही. लॅक ऑफ ऍक्सेस म्हणजे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांना संधी भेटली नाही आणि ती सामाजिक तुझ्या भावामुळे भेटली नाही, त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. मग गरिबीचं काय? मग गरिबासाठी लोककल्याणकारी योजना आहेत ना. 99.5% बजेट गरिबी हटावसाठी आहे जरांगे. आता किती वेळा सांगायचं याला समजावून? याला तर कळत नाही, त्याचा तेवढा वकूफ नाही, त्याची तेवढी लायकी नाही. पण त्याला भेटायला जाणाऱ्या विखे पाटील सब कमिटी यांची लायकी नाही, त्यांना कळत नाही. लाड वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे, तो म्हणला की मनोज दादानं आता हत्ती बाहेर काढलाय आणि आता शेपूट अडकलाय आणि तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवायला तू गेला. बरं, जरांगे पाटलांना भेटायला जात असताना ओबीसीचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या सब कमिटीच्या अध्यक्षांना वाटू नये, कळू नये. खूप प्रश्न आहेत, खूप काही बोलू शकतो. बोलायला आलो तर 1 तास बोलता येईल, वेगवेगळ्या अँगलने बोलता येईल. आणि अजून एक जरांगेंना 5 पिढ्या बोललो की आज काय कोण त्याला फिलिंग करत नाही मला माहिती नाही. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, ज्यावेळी महाराष्ट्राचं धोरण आखलं गेलं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज बाबा चव्हाणांपर्यंत, अगदी एकनाथजी शिंदेपर्यंत किंवा देवेंद्र फडणवीसांपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक सहकार नावाचा एक कॉन्सेप्ट उदयाला आला. सहकार, कोऑपरेटिव्ह सेक्टर. विना सहकार नाही उद्धार. एक लाईन वाचून दाखवू का? यशवंतराव चव्हाणांची माफी मागून किंवा तत्कालीन या सर्व नेतृत्वांची माफी मागून, अरे म्हणले दलितांना आरक्षण दिलं, ओबीसींना आरक्षण दिलं. ते ओबीसींना आरक्षण त्यावेळी दिलं गेलं नव्हतं. आरक्षण ऍक्च्युली 1994 वगैरे कायद्यानं आलं, पण यांना आरक्षण दिलं. माझ्या कार्यकर्त्यांचं काय? ध्यान देऊ नये का? म्हणून सांगायचं म्हणलं तर तासभर लागेल. यशवंतराव चव्हाणांना प्रश्न पडला होता, माझ्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं. वसंतदादांना स्वर्गीय प्रश्न पडला होता, माझ्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन केलं. प्राथमिक शाळा सरकारच्या ताब्यात ठेवली, पण हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, मॅनेजमेंट एज्युकेशन हे सगळे एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन. ज्या शिक्षणाच्या पायावरती देश उभा राहतो, राज्य उभं राहतं, त्या शिक्षणाचं खाजगीकरण. आणि सरकारकडे काय ठेवलं? रस्ता बांधणं, गटार काढणं, गॅस पुरवणं, पेट्रोल विकणं, डिझेल विकणं. म्हणजे तुम्ही कमर्शियल बेसिसवरचे उद्योग स्वतःवर ठेवले आणि ज्याच्यावरती देश उभा राहतो, ज्याच्यावरती ज्या शिक्षणातून सिविक सेन्स येतो, ज्याच्यावरती एक सुजाण नागरिक घडतो, ज्याच्यातून लोकशाहीमध्ये हर एक माणसाचा रिस्पेक्ट करणारा कार्यकर्ता घडतो, नागरिक घडतो. अरे एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक दुजाभाव असलेल्या लोकांसाठी दिलं गेलं. हा म्हणतो त्यांना 94ला आरक्षण दिलं, एका जिहानं दिलं आणि आम्हाला मात्र तिथंच ठेवलं. मग हे कुठल्या सामाजिक तुझ्या भावाचे निकष? अरे खुळचट माणसा, अरे नाभिकामध्ये जन्माला यायला लागतं, सुतारामध्ये जन्माला यावं लागतं, भटक्यामध्ये बेरड रामोशीच्या घरात जन्माला यावं लागतं, बेलदाराच्या घरात जन्माला यावं लागतं, बेंडपाळाच्या घरात जन्माला यावं लागतं, बंजाऱ्याच्या तांड्यावर जन्माला यावं लागतं. त्याला वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. शेकडो वर्षाचं लिटरेचर, हिस्ट्री, सामाजिक दुजाभाव, अरे त्या रिझर्वेशन
इम्प्लिमेंट करणाऱ्या, धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीतरी अक्कल असेल. तू काय कुठनं एवढा काय म्हणा विद्वान जन्माला आलास काय की त्यांच्या बाबतीत काय होतं आमच्या बाबतीत काय होतं. मग ओबीसीचा कारखान्यासाठी थोडंच रिझर्वेशन दिलंय. रिझर्वेशन रिप्रेझेंटेशनसाठी दिलंय. रिझर्वेशन सामाजिक प्रजाभावासाठी दिलंय. ज्याला मागास वर्ग म्हणून म्हटलं गेलं त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं गेलं. मग गरिबासाठी काय. आता 99% बजेट हे लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठी 99% बजेट लागू होतं ना. तो 0.5% येऊन झुडगुस घालतोय ओबीसी आरक्षणामध्ये. ओबीसीच्या झोपड्यामध्ये तुला प्रवेश करायचंय. ओबीसीच्या अनाथ माती करावायचे. मुख्यमंत्री महोदय, अहो इथल्या लोकांनी ह्या जरांगेच्या पिलावळीने तो ज्यांना फॉलो करतो या सगळ्या लोकांनी सहकार महर्षी जन्माला आले. प्रत्येक तालुक्याला कारखानदार जन्माला आले. तुम्हाला काही ठराविक उदाहरण तुमच्यासमोर वाचून दाखवू. काय भट्ट्याबोळ करून ठेवलाय महाराष्ट्राचा या लोकांनी. एरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आता काय आहे. कुठला प्रायव्हेट कंपनीच्या ताब्यात आहे. दुसरा कन्नड सहकारी साखर कारखाना. त्याचं काय झालं. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधला बरं राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना. मी प्रातिनिधिक उदाहरण देतोय. अशी शेकडो उदाहरण आहेत माझ्याकडे. बर नाथ सहकारी साखर कारखाना. बर तापी परिसर सहकारी साखर कारखाना. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना. पाथर्डी आताच अहिल्यानगर. हे मी ठराविक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हे कारखाने कुठे आहेत सहकारमध्ये. हे का सांगतो मी तुम्हाला. कारण ज्यांच्यावरती दायित्वाची जबाबदारी होती, ज्या मुख्यमंत्र्यावरती महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्याची जबाबदारी होती, मराठवाड्याचा अनुशेष करून काढण्याची जबाबदारी होती, पाण्याच्या योजना पर्क्युलेट करण्याची जबाबदारी होती, सर्वसामान्य माणसाला लोकशाहीचा लाभ सुग्रास असा स्वयंपाक हक्क अधिकार बजेट याची जबाबदारी होती. त्या सगळ्या लोकांनी नादानपणा केला. संपत्तीचं केंद्रीकरण केलं. पावल्या रावळ्यामध्ये लोकशाही हक्क अधिकार पद वाटून घेतली. त्या माणसावर जरांगे चकार शब्द बोलत नाही. ऐकायला तयार नाहीत ना लोक. सगळी माहिती तुम्ही आधी दिली. प्रश्नासाठी 30 उद्यापासून जे आमरण उपोषण अंगणवाडीसाठी सुरू होणार आहे, जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय की कठोर उपोषण असेल. उन्हामुळे उष्माघातामुळे माझे मराठी बांधव त्यांना काही झालं तर सरकार जबाबदार असेल. या सगळ्यामध्ये नुकसान कुणाच होते. नुकसान ओबीसीचं होतोय. ओबीसीचं आरक्षण संपलंय. 2000 सप्टेंबरचे JR अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल आहे की जरांगे पाटलांच्या मागण्यावरून हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, पुणे गॅजेट, निजाम. पण निजामाचं गॅजेट कधीच. आपला देश स्वतंत्र झाला नाही का. आपल्या देशात काही कायदा कानून आहे की नाही. सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. न्याय व्यवस्था आहे की नाही. याच्यावर अभ्यास करणारी तज्ञ मंडळी आहेत की नाही. आता आपल्याकडे काही निकष आहेत की नाही. आता काही आपल्याकडे पॅरामीटर्स आहेत की नाही. निजामाच्या गॅजेटमध्ये कुठं लिहिलंय की मराठा समाज मागासवर्गीय आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही गॅजेट लागू करताय आणि त्यांना सरळ सरळ दाखले काढून देताय. पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या डॉक्टर शिंदे आमदारांच्या पत्नीनं जे काही अध्यक्षपद मिळवलं त्यांच्या त्या गॅजेट इयरमध्ये त्यांच्या त्या दाखल्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय हे शिंदे कुटुंबीय आहे असं कुठं लिहिलंय. दौंडच्या नगराध्यक्षा वारंवार मी हे उदाहरण देतो. दुर्गादेवी जगदाळे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे. ते जगदाळ कुटुंबीय त्या नेपाळच्या घराण्याचे राजकुमार आहेत. त्यांच्या बाबतीत कुठला सामाजिक दुजाभाव झाला असेल की ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि त्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. राहिलंय आरक्षण. त्यामुळे जरांगेची जी मागणी आहे ही खुलचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील, पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी, इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी, वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. अरे परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते, पण ओबीसी कुठे गेला आहे. ओबीसीचं झालं काय याच्यावर कोणीच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे कोणीच बोलत नाही याच्यावरती. त्यामुळे एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे. व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे. खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे, मायक्रो लेवलला पारधी आहे, मायक्रो लेवलला कैकाळी आहे. तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितलं आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती. 9 सभा झालेले. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात झाली. पण एक व्यक्ती उठतो काहीतरी
सरकारचे मंत्री आमदार तिथे जाऊन चर्चा करायला सुरुवात होते. तुम्ही पण उपोषण केलं, तुमच्याकडे यायला वेळ लागला सरकार. वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाही. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली. त्यांच्याकडे 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय. या दोनदा मुंबईला ते गेले, गुलाब उधळला. आपल्याला माहिती आहे एपीएमसी मार्केटमध्ये तो सगळा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो सगळी सभा झाली, गुलाब उधळला. मग आता कसलं आरक्षण जर गुलाब उधळला असेल आणि त्यावेळेस नाही भेटलं तर मग मराठा समाजाची फसवणूक केली. बघा, मुळात तुम्ही मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही. कायद्यानं ऍज पर कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने 750 जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 750 जजमेंट मध्ये तुम्ही कुणब्याचा स्वतःवरनं स्वर्ग काढत चाला. मग कुणबी ओबीसी मध्ये येतो, मग आम्ही कुणबी नाही का, मग मराठा म्हणजेच कुणबी. स्वतःवरून स्वर्ग काढताय, लावा ना पॅरामीटर्स लावा, सोशल इकॉनॉमिकल सर्व्हे करा. कोण मागास, कोण आगास, कोण पुढे गेला, कोण पिछडला, मराठा समाजावर नक्की कुणी सामाजिक अन्याय केला, कोणता दुजाभाव मराठा आणि कुठल्या जातीनं केला, मग मराठा मागास झाला तर पुढे कोण केला. तर साधी सोपे प्रश्न विचारतो ना की जे कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जे इथल्या स्टेट बॅकवर्ड कमिशन्सना अपेक्षित आहे, याच्या फेल आहेत सगळे. सातारा आणि हैदराबाद गॅझेट त्याची मागणी ते करतायत, त्याचं लिगल स्टेटस काय? लिगल स्टेटस काय? गॅजेट मध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद म्हणजे मराठा समाज 2026 ला मागास हे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे नोटिफिकेशन काढलं होतं ते इलिगल आहे का? इलिगल आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे. तुम्ही कुणबी दाखवून बोगस दाखले काढून, आणि आता जेवढे कुणबी दाखले काढले, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या लोकांचे इलिगल आहेत. आम्ही त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी फॉलो देतोय. कुणाचं जावक क्रमांक असतो ना, उत्पन्नाच्या दाखल्याचा जावक क्रमांक जात प्रमाणपत्राला दिलाय. हा बादर म्हणतोय का देत नाही, कसं देत नाही, बघून घेतो. अरे म्हणून जरा घे साध कालच्याच प्रेसमध्ये तो बोलला आम्ही क्षत्रिय आहोत. अरे हाच सेल्फ बोल करतोय. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागता आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडीवर बसून घेईन. हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं? जो शासक आहे तो कसा मागास असेल? हे बसत नाही पॅरामीटर्स मध्ये. हे मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्स मध्ये ते फेल होतात. नारायण आयोगाचं काय, नारायण राणे आयोगाचं काय झालं, देशमुख कमिटीचं काय झालं, फेल झालेत ना सगळे. बाज घेऊन बसणारे निषेधात तुम्ही मराठ्याने इकडे येऊ नका. काय काय बाजावर उपोषण करणारे भर उन्हात मराठ्याने येऊ नका. आंतरवाडी माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे, गडी लढणार आहे पण मागणी चुकीची. मागणी चुकीची असं आपल्याला दिल्लीला जायचंय, आपण हैदराबादकडून निघाला असं तर दिल्ली आपल्याला कधी भेटणार. मागणी चुकीची आहे. मनोज जरांगे ते शासनाने बघावं. माझं म्हणणं असं आहे की शासनाचे लोक आमदार जात आहे भेटायला. जर आता मागच्या वेळेस कसं आता पुन्हा जाणार आहे राधाकृष्ण विखे पाटील समितीचे अध्यक्ष ते भेटण्यात जाणार आहे. म्हणजे सरकार तिकडे फार रेड कार्पेट पाहिलं घालते. म्हणजे ओबीसीच्या बाबतीत तुझ्या बाब केला जातो. ओबीसीला वाटण्याची अक्षता लावली. आम्हाला या भाजप शासनाकडून आम्हाला सोशल जस्टिस हवा होता, मिळायला हवा होता. आम्ही त्यांचे बेस वोटर आहोत. हे मी निवडणुकीच्या अगोदरही बोलले, आता नाही बोलत. अजून ओबीसीच्या 11 महामंडळांना अध्यक्ष नाही भेटला, साधा शिपाई नाही भेटला, शिपाई कार्यालय नाही भेटलं, 1 रुपया नाही भेटला, नाही भेटलेला अजून. तोपर्यंत 700 करोड रुपयांचं त्यांच्या बजेटमध्ये घोषणा झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये निर्गमित झाले, पण ओबीसीला 1 रुपया नाही भेटले. त्यामुळं या शासनाकडून आम्हाला अपेक्षा होती की जो शोषित आहे, वंचित आहे, त्याला न्याय मिळण्याची, सामाजिक न्याय भेटण्याची. या शासनाने काय केलं, हाराकिरी केली आणि या शासनाने सगळे कारखानदार बरोबर घेतले आणि परत ओबीसीचं दमन महाराष्ट्रातल्या शासनाने सुरू केलंय. आता भाजप सरकार हे ओबीसीचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचं राहिलं नाही, ते कारखानदारांचं झालंय. सर मराठ्यांची फसवणूक कोणी केली? आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंतच्या आमदारांनी, आजपर्यंतच्या सहकार मर्शीनी, आजपर्यंतच्या सहकारी सूतगिरण्या डुबवणाऱ्यांनी, आजपर्यंतच्या डीसीसी बँका बुडवणाऱ्यांनी. उदाहरणार्थ मोहिते पाटील सोलापूरचे,
बोलायचं म्हणलं ना 1 तास किमान 50 पान वाचून टाकले तुमच्यासमोर. कुणी मराठा कुणी बुडवला ओबीसीने नाही. मनोज जरांगे 5 पिढ्यांचं आमच्या नुकसान झालं, लेकर बाळ रस्त्यावर आली, ओबीसीने नाही. अरे 10% बजेटचा नव्हे पण काय बुडवलं आम्ही तुम्हाला? अरे सामाजिक मागासांसाठी आरक्षण आहे रे हे बावळट माणसा, गरिबीसाठी नाही हे. अरे किती वेळा वाटून सांगू तुम्हाला? माझ्या प्रश्नाचं उत्तर माहिती काय काय प्रश्न आहे तुमचा? एपीएमसी मार्केटमध्ये जो जल्लोष झाला मग त्यावेळेस मराठ्यांची फसवलं. हा म्हणजे 100% फसवलंय. दोनदा फसवलं का मराठ्यांना? अरे 4दा आजपर्यंत फसवलंय. का पण असं का? अरे मराठा हा मागास होऊच शकत नाही, त्यांना तुम्ही कसं देणार आहे ओबीसीचं सर्टिफिकेट? लिगल ऍस्पेक्ट शून्य या गोष्टीचा, या मागणीचा. त्याचा जीव घेता का मनोज जरांगे पाटलांचा? तुम्ही समजावून सांगा ना त्यांना कुणीतरी. सर, पण सगळ्यात महत्त्वाचं राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, देशाची परिस्थिती आहे, महागाई चालू आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, सीएनजी बघा आलं लक्षात माझ्या, आलं एक मिनिट. हे बघा, मी माझ्या मुद्द्याच्या आणि प्रेसच्या बाहेर एक शब्दही जाणार नाही, कारण आम्ही सामाजिक आंदोलन आरक्षणासंदर्भात आंदोलन करणारी माणसं आहोत. मनोज जरांगे पाटलांना असं वाटतं की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, पण सर याचं ऐका एक कंटिन्यू करतो. हे बघा ओबीसीच्या लोकांना असं वाटतं की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहे, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेंनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुसूचितच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार. पटतंय का तुम्हाला? कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन प्रस्ताव देणार आहे का तुम्ही? दिला ना आता तुमच्या समोर. प्रस्ताव काय लेखी देऊ का? दिला की प्रस्ताव त्यांना? आके साहेब, तुम्ही ज्या पोटतिडकीने आरक्षणाचा मुद्दा मांडताय ओबीसीचा, ओबीसीचे नेते आणि मंत्री काय करताय? त्यांना राजकारण करू द्या ना विचारांना. संघर्ष करणार आहे आम्ही. हा? तुम्ही त्यांना जबाबदारी त्यांची भेटतो ना आता. काल 6 कॅबिनेट मंत्री होते ओबीसीचे. काय म्हणाले? भेटले ना, 11 मागण्या दिले त्यांना. येईल ना उत्तर. तुम्हाला राजकारण खुशाल तुम्ही राजकारण करा. आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत. आणि सामाजिक प्रश्नावर तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार. सामाजिक बोललो नाही मी, सामाजिक सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन आहे. सामाजिक अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, गरिबांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावरती सहकार बुडवला. इथल्या लोकांनी डीसीसी बँका बुडवलेत. यांचा कायद्यानं वसुल्या करा सगळ्यांच्या. आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांच्या योजनासाठी जर मनोज जरांगे कुठे रस्त्यावर बसणार असतील, हमी भावासाठी, शेतीच्या मालाच्या हमी भावासाठी बसणार असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी, समन्यायी पाणी, मराठवाड्याचं पाणी याच्यासाठी बसणार असतील, ऊसाच्या दरासंदर्भात बसणार असतील, मनोज जरांगेच्या आंदोलनात लक्ष्मण हाके सहभागी असतील. पण ओबीसीच्या झोपड्यात घुसून आणि बरं, मनोज जरांगेंची मागणी मान्य झाली. फायदा कुणाला झाला? दुर्गादेवी जगदाळेला. फायदा कुणाला झाला? शिवाजीदेवी भोसलेला. फायदा कुणाला झाला? रूपराणी निकमला. फायदा कुणाला झाला? डॉक्टर शिंदेना. फायदा कुणाला झाला? काय ते पिंपरी चिंचवडचे महापौर लाडगेंना. सामान्य मराठ्यांचं काय? आणि हे करत राजकीय पुढारी हे मनोज जरांगेंच्या तोंडून बेकायदा कामं करून घेत आहेत. बेकायदा ओबीसीच्या अनाथ माती घालवतायत. किती वेळा सांगू? ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसीच्या पुढाऱ्याला त्यांना राजकारण लागला. पण आम्ही संघर्ष करणार. आम्ही संविधानाचं तत्व मांडणार. मनोज जरांगे जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांना मात्र काही बोलत नाही. हे बघा मनोज जरांगेचं ज्ञान खूप कमी विचारायचं, तर त्याची तब्येत व्यवस्थित आहे. मी तर उपोषण करणार नाही, कारण उपोषणाचा त्रास काय असतो ते आम्हाला चांगला नाही. मनोज जरांगेने उपोषण करू नये, बेकायदा मागणी करू नये. आणि ठीक आहे, ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिले. आता बेकायदा ताबा मारलेला आहे. पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे. गोरगरीब मराठा नाही. मनोज जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा. हे भयानक आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही विश्वास ठेवतो, अजून विश्वास ठेवतो. लोककल्याणकारी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रातल्या एक जरी घर असेल, महाराष्ट्रातलं ओबीसीचं, बीजेपीचं, आदिवासींचं एक जरी घर, एक जरी कम्युनिटीची एकच संख्या असेल, मग तो तुम्हाला निवडणुकीत मदत करू शकत नाही. म्हणून त्यांच्या आरक्षण तुम्ही संपवणार.
करणार तुम्ही आता म्हणून जरा गेलं काय विनंती कराल का तुम्ही? म्हणून जरा सांगितली तू पोरबाळ म्हणतो. तुला पाण्याची पोरबाळ दिसत नाही, तुला मेंढपाळाची पोरबाळ दिसत नाही, तुला गावगाड्यातल्या भोलत्या त्याची पोरबाळ दिसत नाही, तुला फक्त काय एकच. आणि तू जरा अजून थोडस मन मोठं करणार. महाराष्ट्राच्या 12, 13, 14 करोड जनतेतल्या पोराबाळांचा विषय आम्ही मांडायला तयार आहोत. तू पण येत आहे, तू तयार. मागणी करतोय काय इल्लीगल. बरं, मागणी मान्य झाल्यावर त्याचा फायदा कोणाला होणार आहे तर परत ह्या 5-50 पुढाऱ्यांच्या लेकरा बाळांना भेटत नाही. ते शिक्षण असो, नोकरी असो की लोकलवाडी मधलं आरक्षण असो. ओबीसीला हाय काय नाही. 99.99% एका बाजूला आणि 18% ओबीसीला बजेटरी तरतूद आहे. हाय काय ओबीसीला देते काय ओबीसीला. तू त्यातलं तुला पाहिजे हे मात्र अति झालं. तुम्ही मुख्यमंत्र्यांवर वारंवार म्हणता आमच्याकडे विश्वास आहे. कोणत्याच काम विश्वास तुटतोय असा आनंद चालू आहे. होतोय ना. ओबीसी भाजपाचा आहे आणि त्यांचेच एक खास आमदार असलेले प्रसाद लाड तीनदा लाड- राधाकृष्ण विखे पाटील जातात मंत्री म्हणून. तुमच्याकडे कोणी म्हणजे तुम्हाला मुंबईत जावं लागतंय, ही काय मुंबईत नुसतं जावं लागत नाही. अपॉइंटमेंटसाठी बाहेर उन्हात बसावं लागते, ताटकळत बसावं लागते. आम्हाला मंत्रालयाच्या आतमध्ये जायला पास काढायला सुद्धा 1 तास वेळ जातो. आत एंट्री करायला ही फॅक्ट आहे, वास्तव आहे. मग छोट्या लोकांचं काय होत असेल याची इमेजिन कल्पना करा. तुम्ही पत्रकार बांधव आहात, तुमचा अवेअरनेस प्रचंड आहे. तुमच्यामुळेच किमान आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी प्रश्न मांडतोय. सर, पेट्रोल डिझेलचे दरवाढीच्या रेटवर सगळ्याच समाजाला, मराठाला बसतोय, सगळ्या समाजाला त्याला मी बसतोय. हे बघा हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव असताना मी बोललो ना, जरांगे जर अशा प्रश्नावरती आंदोलन करायला तयार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या खांद्याला खांदा लावून, उलट जरांगेने त्यांच्या शिवराळ भाषेत बोलावं, लक्ष्मण हाके लिगल भाषेत बोलावं. मी काही तर नाही असा मला दावा अजिबात नाही. पण माझं जे आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहे, माझे स्ट्रॉंग पॉईंट मला माहिती आहे. जरांगेंचं पण स्ट्रॉंग पॉईंट काय ते मला माहिती आहे. उपोषण करण्यानं काही होणार नाही. उपोषण करण्यानं बेकायदा मागणीला काहीही तुमच्या हाती लागणार नाही. बेकायदा तुम्ही ताबे मारले, पण बेकायदा ताबे मारत असताना एक समूह मात्र इथं उद्ध्वस्त होणार आहे. हे मात्र मी तुम्हाला तुम्ही पत्रकार परिषदेतून जरांगेंना अनेकदा आव्हान केले, आधी केले की चुकीची मागणी करतो, पण तुम्ही कधी फोनवर किंवा समोर जाऊन त्यांची काही विनंती नाही केली किंवा जे मी आव्हान काय केलं सर तुम्ही एका प्रश्नावर नेता म्हणून तुम्ही दोघांनी कधी चर्चा केली नाही. तुम्ही दोघं एकत्र येऊन चर्चा केली तर अनेक प्रश्न सुटू शकतात. माझी तयारी चला पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाला मी आव्हान करतोय की जरांगे पाटलांना इथं बोलवावं. नाही आम्ही नाही हो सर. अरे तुम्ही का नाही, चौथा स्तंभ आहे. अरे नाही, चौथा स्तंभ आहे, जबाबदारी आहे तुमची. ओबीसी नेते आहात. मी करतो ना. मी आज इथं आव्हान करतो की लिहून घ्या. मी आज इथं आव्हान करतो की 12, 13, 14 करोड जनतेच्या बेसिक प्रश्नांवरती ज्यामुळे महाराष्ट्र राहिला, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय, ज्यामुळे सर्वसामान्य माणसावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे, जो खरा गरजवंत आहे, जातीपातीच्या पलीकडून, भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडून, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, तो मराठवाड्यातला असेल, तो विदर्भातला असेल, तो खानदेशातला असेल, तो मानदेशातला असेल, तो कोकणातला असेल, तो तळ कोकणातला असेल, तो वरच्या कोकणातला असेल, तो मुंबई परिसरातला असेल, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती आदरणीय मनोजदादा जरांगेंनी आपलं अमूल्य असं उपोषणाचं वेपन या प्रश्नावरती जर पुढे आणत असतील तर त्याला लक्ष्मण हाके त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पुणे श्रमिक पत्रकार संघामधून आवाहन करत आहे. हे कारण असं, त्याचं कारण असं की माननीय दादा तुम्ही वेळोवेळी म्हणाला की लक्ष्मण हाकेंना मी विरोधक मानत नाही. आभार. कारण आम्ही मागणी लिगल मानतो. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणालात की हाकेने हाकेच्या जातीचं बघावं. आदरणीय दादाला माझं सांगणं आहे की धनगर समाज हा ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये येतो, 27%पैकी 3.5% आरक्षण येतो. लक्ष्मण हाकेची भूमिका मराठा समाजाला काही मिळू नये किंवा मराठा समाजाचा द्वेष असे कुठलीही नसून लक्ष्मण हाकेची भूमिका ही आहे की गावगाड्यातल्या मागासवर्गीय लोकांना त्यांना जे काही संविधानानं दिलंय, अभ्यास करून दिलंय, नियोजनानं दिले, असाच नाही आला मंडळ आयोगाला, असाच एका जिहानं नाही आला. 400 वर्षे इथल्या लोकांनी सामाजिक दुजाभाव सहन केलाय, त्यांच्या व्यवसायावरच सहन केलाय. इस्काटून सांगायचं म्हणलं तर काही कडेनं पाट्या इंडलेत, बुरडानं टोपल्या इंडलेत, नाभिकानं स्वच्छतेचं काम केलंय. तुमचा चेहरा विद्रूप चेहरा आरशासमोर गेला तर तुम्हाला माणसात आणलंय, पाटणानं तुमचे कपडे धुतलेत. इस्काटून सांगू
मग ह्या जन्माला एवढं रक्त दादा तर मग ओबीसीचं आरक्षण मिळतं दादा. दादा जे आलं नाही मिळालं काय बोलू आता, कसं बोलू? तुमच्या सभा किती 9 सभा झाल्या ते सभा प्रचंड झाल्यावर सभा आहे, तुम्ही बघा म्हणलं येऊन माझ्या. आणि मी आम्ही सुशिक्षित माणसं. आम्ही म्हणलंय लाख लोक येणार आहे. आम्ही म्हणलंय 20 लाख स्वयंसेवक. आम्ही 20 लाख स्वयंसेवक आंदोलनाची झालं काय आंदोलन? माणसं किती लागली, जागा किती लागली. बघू उगच काहीतरी कपडे आणायच्या येत बरं लाखो 4-8 घालत्या. तुमच्या सभेनंतर तरी काही तुम्ही उपोषण आंदोलनाची आम्ही ओबीसीची लढाई लढणार, जात न्यायाच्या लढाईची मागणी करणार. आम्हाला मोजा, आमची संख्या किती आहे सांगा, त्या प्रमाणात आम्हाला बजेट द्या. तुम्ही पण दिलेलं आहे का? काय दिलेलं काय द्यायला हे साहेब ओबीसीसाठी सुद्धा महाज्योती असेल किंवा आणखी विकास महामंडळ असेल याला निधी दिलेला ना तुम्ही आपल्या हे बोला ना. तक्रार तुले मग मी वास्तव सांगतो ना, महाज्योतीला शिष्यवृत्ती आणि तेच सांगतो ना, 7 लाख करोड रुपये, त्यापैकी अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्याय हक्काच्या योजनाला 0.7% बजेट देते तुम्ही. खोटं बोलायचं नाही. तज्ञ आणा, अर्थतज्ञ आणा, अर्थमंत्री आणा, मुख्यमंत्री आणा, बजेट काढा. या वर्षीचं फेब्रुवारीमध्ये मांडलेलं बजेट काढा. हा प्रोग्राम महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनेसाठी 0.5% बजेट देते तुम्ही, आणि त्याच्यात मनोदर्जाला एंट्री करताय. थोतांड आहे हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं. धन्यवाद.